आज या शॉर्टमध्ये आपल्याला बघायचं बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरवर बघा एमएसटी सीईटी मध्ये आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला गेला होता. तर बघा क्वेश्चनचा नेमका काय मिनिंग आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इफ कॉस इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स वाय प्लस कॉस इनवर्स झेड इज इक्वल टू काय 3 पाय, देन द व्हॅल्यू ऑफ एक्स रेस टू द पॉवर 2025 प्लस एक्स रेस टू द पॉवर 2026 प्लस एक्स रेस टू द पॉवर 2027 इज, याची आपल्याला काय विचारली, फाइंड द व्हॅल्यू. तर या ठिकाणी बघा याच्या अगोदर आपल्याला काय माहित असलं पाहिजे की कोणतंही इन्व्हर्स फंक्शन असेल तर त्याचं डोमेन आणि रेंज आपल्याला काय असणं गरजेचं आहे, माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा आपण काढत आहे बघा की y इक्वल्स टू कॉस इनवर्स एक्स, याचं जर आपण डोमेन बघितलं तर या ठिकाणी आपण -1 पासून 1 पर्यंत कोणतीही व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. आणि याची जी रेंज आहे म्हणजेच काय आपलं कॉस इनवर्स एक्स आहे बघा, कमीत कमी 0 राहू शकतो आणि मॅक्झिमम तो किती राहू शकतो, पाय राहू शकतो. तर या ठिकाणी बघा ना की कॉस इनवर्स एक्स मॅक्झिमम किती राहू शकतो, पाय. आणि या ठिकाणी बघा ही जर ऍडिशन 3 पाहिजे असेल याचा अर्थ बघा याची मॅक्झिमम व्हॅल्यू पाय, याची पण काय असली पाहिजे पाय, आणि याची पण काय असली पाहिजे पाय. त्यावेळेसच ही ऍडिशन किती येणार, 3 पाय. याचा अर्थ हे तिन्ही कसे येतं, इक्वल आहेत. याचा अर्थ बघा आपण लिहू शकतो कॉस इनवर्स वाय इज लेस दॅन इक्वल्स टू पाय, कॉस इनवर्स झेड लेस दॅन इक्वल्स टू पाय. याचा अर्थ 3 पाय पाहिजे असेल तर याचा अर्थ ह्या तिन्ही कशा पाहिजेत, इक्वल पाहिजेत. याचा अर्थ आपण लिहू शकतो एक्स इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू झेड, आणि हे इज इक्वल्स टू लिहू शकतो आपण, हे काय होणार तिकडे गेल्याच्या नंतर कॉस पाय. आणि आपल्याला माहिती आहे कॉस पायवर व्हॅल्यू किती असते, -1. याचा अर्थ आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड केली, किती आली, -1. आता आपल्याला फक्त काय करायचं, याच्यामध्ये पुट करायचं. याचा अर्थ बघा एक्स रेस टू दी पॉवर 2025 प्लस एक्स रेस टू दी पॉवर 2026 प्लस एक्स रेस टू दी पॉवर 2027, आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त एक्सच्या जागी -1 पुट करायचे. म्हणजे -1 रेस टू दी पॉवर प्लस -1 रेस टू दी पॉवर 2026 प्लस -1 रेस टू दी पॉवर 2027, आणि -1च्या डोक्यावर बघा पॉवर जे ते काय ऑड, याचा अर्थ आन्सर काय येणार -1. या ठिकाणी पॉवर काय इव्हन, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येणार +1, आणि या ठिकाणी परत आन्सर काय येणार -1. तर या ठिकाणी -1 + 1 काय होणार, कॅन्सल होणार. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपलं जे आन्सर येणार ते काय येणार -1. म्हणून ऑप्शन ए आपलं काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. धन्यवाद.